पहिल्या सामन्यातील खेळाडूंची ओळख करून घेऊया. टीम मोठा महिला खेळाडूंसाठी सूचना आहे. ज्या महिला खेळाडूंची जेवण व्यवस्था RIT कॉलेज इथे करण्यात आलेली आहे त्यांनी ताबडतोब बस बाय मोबाईल आपण त्या बसमध्ये जावं. महिला खेळाडू ज्यांची व्यवस्था RIT कॉलेज इथे करण्यात आलेली आहे त्यांनी कृपया बसमध्ये जावं आणि आपलं भोजन करून घ्यावं. ज्यांची मॅच आता नाही त्यांच्यासाठी मी विनंती करतो बोर्डेकर सरांना जिल्हा क्रीडाधिकारी की आपण या सामन्याचे क्षणचित्र संस्थानी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी कृपया मैदानात यावं. सांगली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी बोर्डेकर सर यांना सहर्ष स्वागत सुस्वागत. त्याचप्रमाणे महिला विभागामध्ये ज्यांचे सामने नाही आणि ज्यांची जेवण व्यवस्था RIT कॉलेजमध्ये करण्यात आलेली आहे त्यांनी कृपया मैदानाबाहेरील बसमध्ये जाऊन बसावं. लगेचच जाऊन बसावं. महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडाधिकारी महिला गटातील खेळाडूंसोबत क्षणचित्र घेत आहेत. आपल्याला बघायला मिळतोय तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे तुम्हाला काय वाटतं कुठली टीम यामध्ये बाजी मारेल? चांगली वाटतंय. रायगड कोणाला वाटतंय? रायगडला कोण सपोर्ट करतंय? सांगली टीम अजून कोणाला वाटते की सांगलीची टीम आज बाजी मारणार? रायगड कडून सांगली तुम्ही रायगड कडून क्या बात. एक मिनिट सर्व स्वयंसेवक कृपया चांगलं हरवायचं आहे. सर्व स्वयंसेवक चला पटपट. क्या बात आहे. वातावरण बढिया झालेलं आहे. सांगली वर्सेस रायगड. एक मिनिट उत्तर. सर्व स्वयंसेवक कृपया मैदान क्रमांक 1 जवळ या. पटकन या जरा आपल्याकडे वेळ फार कमी आहे आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्व स्वयंसेवक मैदान क्रमांक 2 वर मैदान क्रमांक 2 वरती सर्व स्वयंसेवकांनी पटकन जमा व्हायचं आहे. आज ओंकार. सांगली वर्सेस रायगड. सांगलीचे सपोर्टर आहेतच ईश्वरपूरकर आहेत पण रायगडचे सपोर्टर सुद्धा दिसत आहेत. रायगडला छुपा पाठिंबा आहे. समोरासमोर उघड कोणी बोलत नाहीये पण छुपा पाठिंबा रायगडला आहे. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे की सांगली बाजी मारणार की रायगड बाजी मारणार. जायचं ते मारायला सुरू केलं. काय केलं रे माझं तुला हातात कोण गेलं?
सांगली वर्सेस रायगड, तर दुसऱ्या बाजूला मुलींची सांगली वर्सेस बीड, या दोन मॅच चालू आहेत. मला माहिती आहे सांगलीचे सपोर्टर इथे भरपूर आहेत. काय वाटतं सांगली जिंकणार? बीडचे सपोर्टर कुठे आहेत? बीड कडून कोण आहे? बीडचे सपोर्टर्स या बाजूला बसले. एका बाजूला सांगली मुलं वर्सेस रायगड, सांगली मुली वर्सेस बीड, दोन सामने ईश्वरपूरकरांना बघायला मिळत आहेत. आणि माझ्यासोबत आता बीडचे सपोर्टर्स आहेत. काय वाटतं मित्रांनो, आज बीड कशी कामगिरी करणार? कशी आहे बीडच्या मुलीची तयारी कशी आहे? एकदम चांगली आहे. चांगली 110% जिंकणार. सांगली 110% जिंकणार. बीड किती टक्के जिंकणार? बीड 190% जिंकणार. बघूया, आपल्याला थोड्याच वेळात कळेल. सांगली वर्सेस बीड मुलींची जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते. आणि पलीकडच्या बाजूला सांगलीची मुलं वर्सेस रायगडची मुलं, दोन सांगलीच्या टीम, होम टीमला मोठा सपोर्ट बघायला मिळतो ईश्वरपूर मध्ये. आणि सोबतच रायगड आणि बीड साठी मारला रे. या दोन्ही टीम साठी मी भरपूर शुभेच्छा देतो. मागच्या सांगलीकडून तो लागली तर याच्यासोबत भांडणं झाली कोणासोबत, त्या नांदेडच्या पोरासोबत भांडणं झाली होती. हो मारला रे. सांगलीत मारायली रे. ती भारी मारती तिकडली. DJ, let's get it over. You are welcome to this. Let's get it. Run it up. You see a straight to this. I will destroy the Oh. त्याचा 9 नंबर आहे वाटतं. 9 कलर ब्लू आहे ना त्याच्यात, नाही आहे तर झालं वाटतं. Yes, another point. प्राध्यापक संग्राम सरांनी स्टेज जवळ संपर्क साधावा. हरकत नाही, मॅच सुरू आहे. Nicely played. बंटी हां माय गोरा दिख रहा रे. महिला संघाला पण लक्ष द्या. सांगलीचा जो महिला संघ आहे त्याच्यामध्ये 2 नंबर किट जे आहे त्या सांगलीच्या प्रज्ञा वरेकर स्वतः क्रीडाधिकारी आहे.